घातली तर बैल पागल होतो. बरेच बैल पागल होतात करून पाहतो. आणि म्हणून एक नैसर्गिक फरक आहे. आंब्याचं झाड आणि मोहाचं झाड पानामध्ये साम्यता, पण नैसर्गिक फरक आहे. आंब्याच्या झाडाला बहर येतो, पानं असतात. मोहाच्या झाडाला फुलं येतात, पानं गळतात. याचं कारण मोहाच्या फुलापासून दारू तयार होत असते आणि मोहाचं झाड पिणाऱ्याला सावधान करतं. ए पिणाऱ्या, माझ्याकडे बघ, ये काही पान नाही का, नुसत्या काड्या दिसतात तशी हाडं दिसतील, नको नादीला. झाड सांग, आम फले पत राखे, आम फले पत राखे, मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. झाड सांगतात. मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद असल्यामुळे सीतामाईचा उद्देश आहे, मैं आपको मोह के पुष्प की माला अर्पण कर रही प्रभु, इसलिए कि पागल बनाने की ताकत है, तो जिंदगी भर मेरे लिए पागल बन जाना मेरे भगवान, मुझे कभी भूलना नहीं. हा सीतामाईचा उद्देश आहे. आणि अक्षरशः भविष्य काळामध्ये रामचंद्र सीतामाईसाठी पागल झाले. सीता चोरीला गेली त्यावेळेला रामचंद्र रडतात, पण ते माणसांच्या जवळ नाही.